नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत आटूक माटूक ही एक विनोदी कथा। या कथेचे लेखक आहेत महेश गायकवाड। सकाळची वेळ, एकापेक्षा एक सरस अशा मोठ्या बिल्डिंग असलेलं IT पार्क, साध्या गाड्यांपासून ते आलिशान गाड्यांपर्यंत भरलेली पार्किंग। एकंदरीत तिथलं वातावरण बरंच हाय प्रोफाईल असं होतं। त्या IT पार्कमध्ये असलेल्या बऱ्याच कंपनींपैकी एक वेबसाईट डेव्हलपमेंट आणि सर्व्हिस यासाठीची एक कंपनी होती। भारतात आणि भारताबाहेर देखील त्यांचे बरेचसे क्लायंट होते। बाकी ऑफिसमध्ये चालणारी सकाळची गडबड आज त्या ऑफिसमध्येही चालू होती। प्रायव्हेट सेक्टर असल्याने त्या ऑफिसमध्येही कामाच्या बाबतीत खूपच कडकपणा होता। पण आज त्या ऑफिसमधलं वातावरण जरा जास्तच गरम झालेलं होतं। त्याला कारण होतं, तो म्हणजे अभय। अभय त्या कंपनीच्या सर्व्हिस डिपार्टमेंटचा हेड होता। त्याच्यावर त्या डिपार्टमेंटचा जवळपास 90% काम अवलंबून होतं। अतिशय हुशार, कष्टाळू आणि प्रामाणिक अशी त्याची त्या ऑफिसमध्ये ओळख होती। अगदी त्या कंपनीचा बॉसही त्याच्यावर अगदीच खुश असायचा। कोणताही प्रॉब्लेम आला आणि त्याचं उत्तर अभयकडे नाही असं कधीच झालं नव्हतं। आजवर कधीही एक दिवसाच्या वर सुट्टी न घेतलेल्या अभयने आज चक्क 5 दिवसांच्या सुट्टीचा अर्ज केलेला होता। त्यामुळे ही बातमी त्यांच्या कंपनीच्या बॉसपर्यंत लगेच पोहोचली होती। म्हणून ते स्वतः आज अभयला भेटणार होते। त्या 5 दिवसात त्याचं काम कोण सांभाळणार याचं टेन्शन त्यांना आलं होतं। अभयही आज सकाळी त्याच्या वेळेवर ऑफिसमध्ये आला। आल्या आल्या त्याच्या टेबलावर त्याने न सांगताच त्याची कॉफी येऊन पोहोचली। ते बघून अभयला आश्चर्य वाटलं। कॉफी घेऊन आलेल्या माणसाने अभयला बॉसने बोलवल्याची वर्दी दिली। तसं अभयला कॉफी स्वतःहून आल्याचं कारण समजलं। मग त्यानेही त्याची कॉफी लागलीच संपवून बॉसच्या कॅबिनकडे निघून गेला। ये रे, कॅबिनच्या दारावर आवाज झाल्या झाल्या बॉसने अभयला आत बोलावलं। मग अभय बॉस समोर जाऊन बसला। काय आहे? बॉस जरा वैतागून बोलले। असं अचानक का? बहिणीचं लग्न आहे, अभय जरा भावूक होत बोलला। एवढ्या लवकर? बॉसला आश्चर्य वाटलं। अरे, आता तर 12वीची परीक्षा दिली होती ना तिने? सर, त्याला 6 वर्ष झाली, अभय हलकेच हसत बोलला। मलाही असंच वाटलं जेव्हा बाबांनी तिला स्थळ आल्याचं सांगितलं होतं। मग बॉस जरा शांत झाले। समजत नाही ह्या मुली कधी वाढून जातात। बॉसला त्यांच्या मुलीचं लग्न आठवलं। पण मग हे 5 दिवस कामाचं कसं करायचं? एकतर तुझ्याशिवाय बाकीच्यांना लगेच काही सुचत नाही। या 5 दिवसांसाठी एक रिप्लेसमेंट पाठवणार आहे, अभय म्हणाला। मनीष नाव आहे त्याचं, आम्ही त्याला मॅक बोलतो। तोही प्रचंड हुशार आहे। सध्या तो त्याच्या कामापासून फ्री आहे। पण त्याला जमेल ना? बॉस: हो सर, माझ्यावर विश्वास ठेवा, अभय बोलता बोलता आता जरा गंभीर होऊन बोलला। आता पण काय? बॉस आता अजूनच वैतागले। अरे पण मला कोणी नको, तसं नाही अभय, पण असं की त्याला हसत खेळत वातावरण लागतं। काम करता करता तो खूप मोकळेपणाने वागतो, बोलतो आणि आपल्या इथे हसायला पण ज्याचे पैसे लागतात। बॉसला त्याचा टोमणा समजून गेला। फक्त 5 दिवस सहन करेल त्याला। तसा अभय जरा हसला। ठीक आहे, सांगतो त्याला। दुसऱ्याच दिवशी अभय मनीषला घेऊन त्याच्या ऑफिसवर आला। त्याने त्याच्या बॉस आणि इतर सहकाऱ्यांची मनीषसोबत ओळख करून दिली आणि तो गावी निघून गेला। बोलघेवडा असलेला मनीष पहिल्याच दिवशी त्या ऑफिसमधल्या सर्वांना आवडला। आजवर शांततेत चालणारं, कामापुरतं बोलणारं ऑफिस आज मनीषच्या मनमोकळ्या बोलण्याने जिवंत वाटू लागलं। संध्याकाळी ऑफिस सुटता सुटता त्याची काहींसोबत चांगली ओळखही झाली। दुसऱ्या दिवशी मनीष नेहमीप्रमाणे ऑफिसवर पोहोचला। पार्किंगला गाडी लावल्यावर तो पुढे चालणार, तोच त्याची कालच ओळख झालेला एक सहकारी त्याच्याजवळ आला। अरे मॅक, साहिल। अभय त्याची कार देत होता तर का नाही घेतली? अरे यार, ती आटूक माटूक आहे ना, ती मला नाही आवडत, मनीषने उत्तर दिले। काय आहे ती? साहिल गोंधळात पडला। आटूक माटूक म्हणजे? तुला आटूक माटूक नाही माहीत?
मनीषच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आले. अभय तर बोलला होता की त्याच्या ऑफिसमधले सगळेच खूप हुशार आहेत. तसे नाही. मनीषचा आत्मविश्वास बघून साहिल जरा चपापला. चल, उशीर होत आहे. साहिलने सरळ विषय टाळत ऑफिसकडे प्रस्थान केले. पण मनात तो शब्द सारखा गिरक्या घालत राहिला. तर त्याला जाताना बघून मनीष मात्र मनात खूपच हसत होता. नेहमीप्रमाणे ऑफिसचं काम सुरू झालं. मनीषही त्याच्या कामात व्यस्त झाला. थोड्याच वेळात त्याचा एक सहकारी त्याच्याजवळ येऊन एक समस्या सांगू लागला. त्याचं उत्तर देताना मनीषच्या मनात परत खट्याळपणा सुरू झाला. याला माहीत असेल का? तो मनातच विचार करत बोलला. मग बघूया म्हणून. त्याने त्याचं बोलणं सुरू ठेवलं आणि शेवटी बोलला, ते सॉफ्टवेअर असं सेट केलं आहे ना की बाकी प्रॉब्लेम तो आटुकमाटुक सॉल्व करेल. मनीष एक फाईल बघता बघता बोलला. काय करेल? सहकारी गोंधळून गेला. तुला पण आटुकमाटुक माहीत नाही? मनीषने आठ्या पडून विचारलं. तसा तो सहकारी जरा गडबडला. आता मनीष एवढा प्रचंड हुशार माणूस, जे त्याच्या कामातून स्पष्ट दिसत होतं. तो एखादी गोष्ट बोलत आहे ती खरीच असेल असं तो सहकारी आणि आजूबाजूला उभ्या असणाऱ्या इतर सहकाऱ्यांनाही ते खरंच वाटलं. मग काय, ते पूर्ण डिपार्टमेंटच आटुकमाटुक या शब्दाचा शोध घ्यायला लागलं. आता त्यांना तर मनीषच्या मस्करीच्या स्वभावाची इतकी काही ओळख नव्हती. त्याचा फायदा घेत मनीष आता एकटा मनातच खूप हसत होता. इतकी शिकली सवरलेली माणसं तरी कोणी सांगत आहे म्हणून लगेच विश्वास ठेवतात, हा विचार करतच तो हसत होता. या आटुकमाटुक शब्दाची चर्चा त्या ऑफिसच्या बॉसच्या कानावरही गेली. जेव्हा ते दुपारच्या जेवणासाठी आज नेमके ऑफिसच्या कॅन्टीनला आले होते, तो शब्द ऐकून ते देखील गोंधळून गेले. मग त्यांच्याही डोक्यात प्रकाश पडला. काही झालं तरी ते सहज थोडीच बॉस या पदावर विराजमान होते. त्यांना मनीषच्या या कल्पनेचं खूपच हसू आलं. त्याच्या बाबतीत अभयने केलेलं त्याचं कौतुक बॉसला आता खरं पटलं. पूर्ण दिवस कोणालाही त्या शब्दाचा अर्थ समजलाच नव्हता. शेवटी त्या सगळ्यांनीच हार मानून अभयलाच विचारायचा निर्णय घेतला. संध्याकाळी ऑफिस सुटायची वेळ झाल्यावर एकाने लागलीच अभयला फोन लावला, पण तो तर लग्नाच्या कामात व्यस्त होता. असा हा कुठला शब्द आहे जो आम्हाला माहीत नाही? इतके वर्ष या सेक्टरला काम करत आहे तरी आम्हाला कसा समजला नाही? हाच विचार सगळे करत होत बसले. अरे, असे का बसला आहात? बॉसनी सगळ्यांना नुसतंच बसलेलं बघून विचारलं. तुम्ही घरी काय आटुकमाटुक जाणार का? बॉसच्या या प्रश्नावर सगळेच जागेवरच खाडकन उडाले. त्यांचे गोंधळलेले गेलेले चेहरे बघून शेवटी बॉसनेच तो शब्द फोडला. ऑटोमॅटिकला तो आटुकमाटुक बोलतो. एवढं बोलून ते त्यांच्या कॅबिनकडे हसतच चालले गेले. पूर्ण दिवस ज्या शब्दाने वेड लावलं होतं तो शब्द मनीषने त्यांना वेड्यात काढण्यासाठी वापरला होता हे आता त्यांना समजलं. मग ते मनीषला शोधायला लागले, पण साहेब तोपर्यंत घरी देखील निघून गेले होते. 2 मिनिट शांततेत एकमेकांना पाहिल्यानंतर ते सगळेच एकदमच हसायला लागले. दुसऱ्या दिवशी मनीषची चांगलीच शाळा घेतली गेली. नंतरचे ते 4 दिवस ते ऑफिस कडक शिस्तीसोबत हसत खेळत जगलं होतं. समाप्त. श्रोते हो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की कळवा. ही कथा लाईक आणि शेअर आटुकमाटुक होणार नाही, तेव्हा कथेला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.